नमस्कार सर्वांना। आम्हाला सकाळचं लाईट असते 8 वाजता, आता 8 वाजले। मोटर चालू करण्यासाठी मी विहिरीवरती आले। आमची इथे विहीर आहे, आमचं ते टाटर असतो। आता तुम्हाला मी विहिरीवरती काय आहे ते पण दाखवते, व्हिडिओ नक्की पहा। आता हे तुम्ही ओळखता काय काय म्हणतात त्याला, पहा बरं। झाडावरून इथपर्यंत खाली त्याला आम्ही सापाची काती म्हणतो आमच्याकडे। तुमच्याकडे काय म्हणतात ते पण आम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये। वर झाडापासून खाली भरपूर अशी लांब आहे आणि जाड पण जास्त आहे। विहीरच्याच कडेला होती इथं, मी आज पाहिली तुम्हाला दाखवण्यासाठी। त्याचा व्हिडिओ पण तयार करून घेतला त्याच्यामध्ये। इथं आम्ही मका पेरलेली आहे, साईडने सगळं पडीकरान आहे, त्याच्यामध्ये भरपूर गवत आहे। आता पहा हे आमची आळूची पानं किती मोठाले झालेत। ही आळूची पानं अजिबात नड्यात कापत नाहीत, कच्चं खाल्लं तरी इथं कापत नाही। ही आमची हळकुंडाची झाड आहे। तिथं खालून आलं इथं माझे मिस्टर, इथं कुटीपशी साफ करत होती सगळं गाबाळ। त्यांना म्हणलं मी झाडू का, तर म्हणले नको मी करतो म्हणले साफ। कुटी रोज कुटी करतो ना, साईडला उडतं जास्त, त्याच्यामुळे जास्त गाबाळ होतो कुटीपशी। असं 15 दिवसाला 8 दिवसाला झाडून पेटून द्यावं लागतं ते जास्त ना। तेव्हा मला म्हटले तू इथं गोळा करशील, शेवग्यात झाड आहे ना आमचं, त्याला जा आई लागन, तर त्याच्यामुळे बाजूला पेटवायचे गोळा करून। त्यांनी गोळा पण केले, साईडचं छोटे छोटे राहिलं होतं ते गोळा करतात। तर मला म्हटले माचीस आण, मी आता माचीस आणून पेटविते ते सगळं गाबाळ। भरपूर असं गाबाळ होतो, कुटीचं साईडचं पडलेलं राहिलेलं वाळून जातं जास्त। मग ते कुटीपशी सगळा राडा होतो ना गवताने। रोज 2 टाईम कुटी करायची, बाजूला उडती, आता स्वच्छ करून घ्यावं लागतं। तुम्ही करता तुमच्या गुरांसाठी कुटी का तसं खाणं टाकता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पहा आता स्वच्छ झाले। ऊसामुळं जास्त पातळ पडतं। हे पहा आमचं मांजर कसं झोपलं इथं, एकदम शांत। तुमच्याकडे आहे का असं मांजर पांढरं? तर म्हटलं शेण उडून घ्यावं, सकाळचं शेण राहिले अजून भरायचं, गायांना धुवायचे, त्यासाठी शेण उडते। सकाळचं पहा गोठ्यामध्ये किती राडा असतो, पूर्ण असं शेण होतं गायांच्या खाली। तर आपल्या दुधाचा व्यवसाय करायचा म्हणलं सगळा राडा काढावाच लागतो। हे सगळे शेतकऱ्याची कामं असतात हो। पूर्ण सकाळपर्यंत सगळं गोठा वळला होतो आणि रोज आम्हाला हे गोठा धुवायचा, गायांना धुवायचं, हेच कामं असतात। तर माझ्या मुलाला म्हणलं तोपर्यंत तू पाईप जोड। हे पहा आमचा कोंबडा किती मस्त आहे, लाल कलर, तो कधी पण कोकतो, कसं मस्त भारी। आता पूर्ण असं पेटलंय गबाळ, आता थोडंच बाकी पेटण्याचं, थोड्या वेळेत जाईन सगळं जाईन पेटून। ते कुटी खालचं काढायचं राहिलंय, तर माझे मिस्टर म्हणले आता हे का आपण वरती नेऊन ठेवू कुटी, म्हणजे कसं इथलं खालचं पण वाढता येईल ना पेटून देण्यासाठी। आमची कुटी खूप वर्षाची आहे, जवळजवळ आता 16 वर्ष झालीत कुटीला आमच्या। पावसात असल्यामुळे लवकर तांबू लागली तिला, कधी घरी नसतो, मोकळी असते, मग पावसाने भिजती। मला उचलाना बळच उचली ते मी, तेव्हा त्यात उचल पाड दिशी म्हणलं इथं ठेवा, त्या नको माझ्यात पुढे घ्या अजून। ती दुपारच्या कुटीसाठी काही अजून कुटी करायची। हे पण आमचं शेवग्यात झाड आहे, त्याला किती मस्त शेंगा येतील आता, पूर्ण असं बहर होऊन गेले, भरपूर असे फुले आहेत। आता मला एक कुटी खालचं पण गबाळ ओढायचं आहे सगळं, ते कसं मग आपल्याला कुटी भरता येते, आथरता येतं। कुटी करायची सगळं साईडने उडत असतं ना, साईडचं पण राडा सगळा एकदा सगळं स्वच्छ केलं ना, आपल्याला कुटी करायला अडचण येत नाही। आता मी म्हटलं हे पण गोळा करून त्याच्यामध्ये नेऊन टाकीन, पण ते पडतंय खाली, ते गोण्या असल्यामुळे बरं झालं माझ्या डोक्याला नाही लागलं, नाही तर माझा डोकं कापला असता आता। सकाळ ते घाईचे कामं असतात भरपूर ना, त्यामध्ये आज थंडी पण नव्हती, आभाळ आहे ना, आज काही थंडी पण नाही आहे। पण त्या कुटीखाली असं भरपूर असं कुटी पडलेली आहे। ते काय करतात, कुटी व्यवस्थित भरून टाकायचंच नाहीत, मी असले का बरोबर चांगली कुटी भरून देत असते त्याच्याकडं,
कधी कधी त्यांनी कुटी टाकली का वासा एवढा कुटीचा नाश होता सगळा. त्याच्यात खाली पडलेली नाही टाकी ती, त्याच्यामुळे एवढा राडा होतो कुटी खाली. आता ते गुरं काही वाळायला कुटी खात नाहीत ना, खाली सांडलेली ती बाजूला करून पेटून द्यायची सगळी. आता त्याच्याकडे तिकडं ओढीते ते ढीग आणि त्या जाळामध्ये पण तिथे टाकून तेवढा ढीग. आम्हाला असं 8 दिवसाला स्वच्छ करावं लागतं. त्याचा भरपूर दूर झालाय, असं दुपून दुपून चालत असतं ते. दादा म्हणला मी पण ओढतो पांगवतो म्हणजे लवकर पेटन. कसं गाडी आल्यावर पिकअप आल्यावर दुधाचं त्याच्यावर जातं ना, तोपर्यंत पेटून येईल सगळं, निवळता येईल, मग पाणी मारता येईल त्याच्यावरती. तसं आमचा दादा पण लय कामाचा आहे, दादा पण खूप काम करतो. आमचं शेवग्या झाड किती भारी किती उंच गेलंय. आम्ही पत्रे तोडून शेंगा काढत असते मी शेवग्याच्या. खूप दूर असा डोळ्यात जातोय. कसा वाटला माझा व्हिडिओ? बाय बाय.